सप्रेम नमस्कार. सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक लहानशी पण रंजक कथा बघणार आहोत. ही कथा खरी आहे का खोटी आहे हे मला सांगता येणार नाही, परंतु या कथेतून मिळणारा जो धडा आहे किंवा सल्ला आहे तो एक मार्मिक आणि अत्यंत मोलाचा आहे असं मला तरी वाटतं. तर चला आजची ही कथा, बापाचा सल्ला. रात्रीची 9-9:30ची वेळ असेल. परसोत्तम भाई, एक राजस्थानी व्यापारी, आपल्या खोलीत बसून मंद दिव्याच्या उजेडात दुकानाच्या हिशोबाची वही लिहित होते. परसोत्तमबाईंचा मुलगा जिग्नेश हे सगळं लांबून बघत होता. त्याला केव्हापासूनची एक उत्सुकता होती की आपले बापू हे रोज रात्री या वहीत नेमकं काय लिहित असतात. शेवटी त्यानं आज धाडस केलंच. तो दबकत दबकत खोलीत आत आला. आपल्या वडिलांच्या समोर जाऊन उभा राहिला आणि त्यानं दबक्या आवाजात आपल्या वडिलांना विचारलं, बापू तुम्ही रोज हे या वहीत काय लिहित असता हो? वहीतनं आपलं डोकं वर करत परसोत्तमबाई म्हणाले, बेटा आपलं दुकान आहे, आपला व्यापार आहे. त्या व्यापारात आजच्या दिवसात काय काय व्यवहार झाले, किती पैसे आले, किती पैसे दिले गेले, ह्याचा सगळ्याचा हिशोब ठेवावा लागतो आणि तो मी या वहीत लिहित आहे. आणि रोजच्या रोज हिशोब पूर्ण झाल्याशिवाय झोपायचं नाही, असा आपल्या घराण्याचा एक रिवाज आहे. अच्छा, सगळं हिशोब या वहीत असतात? हो, एका पूर्ण वर्षाचा हिशोब या वहीमध्ये आपण लिहित असतो. हां, म्हणजे ही वही आपण दिवाळीला, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करतो तीच आहे का? हो, दरवर्षी आपण नवीन वर्ष चालू होतं म्हणून नवीन वही घेतो, त्याची विधिवत पूजा करतो. बेटा ही वही साधी वही नाही आहे, ही लक्ष्मी आहे आणि या वहीत हिशोब लिहिणं ही या लक्ष्मीची पूजा आहे असं समज. मग बापू ही मागच्या वर्षीची वही त्याचं आपण काय करतो? अरे ही लक्ष्मी आहे म्हटलं ना, त्यामुळे ही जपून ठेवायची असते. आपल्याकडं सुमारे 150-200 अशा वह्या जपून ठेवलेल्या आहेत. 150 वह्या? बाप रे! हो, मी लिहिलेल्या, तुझ्या आजोबांनी लिहिलेल्या, तुझ्या पणजोबांनी लिहिलेल्या, अशा पिढ्यानपिढ्याच्या या वह्या आहेत. ही आपली संपत्ती आहे, ती जपून ठेवावी लागते. मग बापू मला ती बघता येईल का? अरे का नाही, आज न उद्या तुला हे सगळं सांभाळायचंच आहे, तेव्हा चल, एवी ते विषय निघालाच आहे तर मी तुला या सगळ्या वह्या एकदा दाखवतोस. त्या तळघरात सुरक्षित ठेवलेल्या आहेत. मग बाप आणि लेक तळघरात जिन्यानं खाली उतरतात. तळघरात एक उंच असा पोटमाळा होता आणि त्या पोटमाळ्यावर या सगळ्या 150-200 वह्या अत्यंत व्यवस्थित मांडून ठेवलेल्या, रचून ठेवलेल्या होत्या. जिग्नेश म्हणाला, बापू मी बघू त्या वह्या कशा आहेत त्या? का नाही, जा ना. पण वर जाणार कसं? अरे इथे काय शेजारी शिडी आहे, त्या शिडीनं वर जा आणि बघ, तुला या वह्या तुला माझ्या दिसतील, पणजोबांच्या दिसतील. बघ त्यांचं हस्ताक्षर कसं आहे, कसं त्यांनी लिहून ठेवले, माहिती घे सगळ्याची. तो मुलगा शिडीवरनं वर जातो. 2-4 वह्या इकडे तिकडे बघतो. लहान मुलगा तो, त्याला या हिशोबातलं काय कळणार? थोडं इकडं तिकडं बघितल्यानंतर त्याला कंटाळा येतो. मग तो खाली वाकून आपल्या वडिलांना म्हणाला, बापू ठीक आहे मी बघितल्या, मला तर खाली यायचं आहे, पण मी खाली येणार कसा? हे शिडी कुठं आहे? तर परसोत्तमबाई म्हणतात, अरे शिडी मी काढून ठेवली आहे बाजूला. असं कसं? मग मी येणार कसं वरनं? त्यात काय आहे बेटा, शिडी नसली म्हणून काय झालं? वरनं उडी मार खाली. मला लागेल ना, पाय मोडेल माझा. अरे असं नाही होणार, तू उडी मारली की खाली मी उभाच आहे ना, मी खाली तुला झेलतो, तुला पडून देत नाही. मग तर झालं. त्या मुलानं बिनधास्त वरनं खाली उडी मारली. त्याला वाटलं आपले वडील आपल्याला खाली झेलतील, आपल्याला काही होणार नाही. पण ऐन वेळेला
परसोत्तमभाई 2-4 पावलं मागं सरकले आणि तो मुलगा दांडकन खाली फरशीवर आपटला. त्याचा पाय मुरगळला. वेदनेनं तो रडायला लागला. रडता रडताच त्यानं म्हटलं, "बापू, हे तुम्ही काय केलं? पहिल्यांदा शिडी काढून घेतलीत, नंतर म्हणालात खाली उडी मार, मी झेलतो. मला झेललंच नाहीत. मला लागलं ना. हे असं का केलं तुम्ही?" त्यावर परसोत्तमभाई म्हणतात, "अरे, हे मी मुद्दाम केलं, कारण तुला आपल्या व्यापारासंदर्भातला एक महत्त्वाचा धडा, सबक तुला शिकवायची होती." "ही कसली सबक?" "अरे, ही सबक अशी आहे की कुठंही, कुठल्याही व्यवहारात, व्यापारात जेव्हा तू एखाद्या ठिकाणी प्रवेश करतोस ना, एंट्री घेतोस ना, त्यावेळेला हे बघायला लागेल की आपला परतीचा मार्ग कोणता आहे. आणि तो परतीचा मार्ग शाबूत ठेवायचा असतो. तो आपल्या ताब्यात ठेवायचा असतो. त्याचं संरक्षण करायचं असतं. कारण जर आपला अंदाज चुकला, माघार घ्यायची वेळ आली, तर आपला परतीचा मार्ग आपल्या हातात असला पाहिजे. आता तू वर चढून गेलास, ती शिडी हा तुझा परतीचा मार्ग होता. तू वर गेलास, वह्या बघायला लागलास, त्या नादात या शिडीकडे तुझं लक्षच गेलं नाही. आपला बाप आहे खाली या भरोश्यावर तू राहिलास खरा, पण बापानंच शिडी काढून घेतली. लक्षात ठेव, व्यवहारात तुझी शिडी कोण कधी काढून घेईल याचा नेम नसतो. त्यामुळं आपण स्वतःच या शिडीवरती, म्हणजेच आपल्या परतीच्या मार्गावरती लक्ष ठेवायला पाहिजे. तो मार्ग शाबूत ठेवला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे, मी तुला म्हटलं की तू उडी मार वरनं, मी तुला खाली झेलतो. या भरोशावर तू वरून उडी मारलीस, पण मी तुला झेललंच नाही. त्यामुळे तुझं हातपाय मोडायची वेळ आली. तुला वेदना झाल्या, पाय मुरगळला. याचाच अर्थ बाळा, हे एक लक्षात ठेव की जेव्हा गोष्ट व्यवसायाची असती, धंद्याची असती, पैशाची असती, त्यावेळेला खुद्द स्वतःच्या बापावर देखील विश्वास ठेवायचा नाही. धन्यवाद.